राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत, पण जेव्हा एखादा नेता दुसऱ्या नेत्याला आईची शपथ घेऊन सांगा असं थेट आव्हान देतो, तेव्हा तो फक्त राजकीय हल्ला राहत नाही, तर तो प्रतिष्ठेचा, अहंकाराचा आणि भविष्यातल्या सत्ता समीकरणांचा युद्ध बनतो. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं हेच घडताना दिसत आहे. सांगलीच्या मातीत पुन्हा एकदा पेटला आहे जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर हे मोठं राजकीय युद्ध. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र सहकार, साखर कारखाने आणि संघटनांच्या बळावर दशकानुदशके प्रभाव ठेवणारे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, तर दुसऱ्या बाजूला थेट आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर. आणि या दोघांच्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत खासदार विशाल पाटील. पण प्रश्न असा आहे, अचानक पडळकरांनी इतका आक्रमक सूर का लावला? विशाल पाटील यांच्या खासदारकी मागे खरंच जयंत पाटील नव्हते का? जयंत पाटील आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्यासाठीच काम करत होते का? आणि सांगलीत पडद्यामागे कोणता मोठा राजकीय खेळ सुरू आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तपशील पाहणार आहोत. राजकीय इतिहास, जुने वाद, निवडणुका, गटबाजी, पडद्यामागची समीकरणं आणि भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारा परिणाम, सगळं काही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सांगली पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावशाली जिल्हा. इथलं राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नसतात. इथे नाती, सहकार, साखर कारखाने, जातीय समीकरणं आणि वैयक्तिक प्रतिष्ठा यावर राजकारण उभं राहतं. आणि या सांगलीत गेली अनेक वर्ष दोन प्रमुख राजकीय केंद्र होती. एक म्हणजे वसंतदादा पाटील यांचा वारसा आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं जाळं. जयंत पाटील हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अत्यंत महत्त्वाचे नेते. ईश्वरपूर मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड, राज्याच्या राजकारणात त्यांचं मोठं वजन, अनेकदा मंत्रीपद, संघटनांवर पकड आणि शांत पण प्रभावी राजकारण अशी त्यांची ओळख. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर, धनगर समाजातून आलेला चेहरा, अत्यंत आक्रमक शैली, थेट बोलणं, कोणावरही व्यक्तिगत टीका करण्याची तयारी आणि भाजपमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण करणारा नेता. बारामतीपासून सांगलीपर्यंत अनेकदा त्यांनी पवार कुटुंबावर थेट हल्ले केले. आणि म्हणूनच जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील संघर्ष हा नवीन नाही. पण यावेळी पडळकरांनी थेट आईची शपथ हा शब्द वापरल्याने प्रकरण अधिकच तापलं. सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचा उदय हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा धक्का मानला गेला. कारण विशाल पाटील हे काँग्रेसच्या पारंपरिक वसंतदादा पाटील घराण्याचे वारसदार. पण उमेदवारीच्या राजकारणात अनेक ट्विस्ट झाले. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून नाराजी निर्माण झाली आणि शेवटी विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. याच मुद्द्यावरून आता गोपीचंद पडळकर जयंत पाटलांवर निशाणा साधत आहेत. पडळकरांचा दावा असा आहे की जयंत पाटील यांना मनापासून विशाल पाटील खासदार व्हावेत असं वाटतच नव्हतं. उलट त्यांना स्वतःच्या मुलाचं राजकीय भविष्य घडवायचं होतं. पडळकरांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना थेट आरोप केला, जर जयंत पाटील विशाल पाटलांना खासदार करू शकत असतील तर स्वतःच्या मुलाला का नाही केलं? त्याचं पोरगा आमदार होत नाही याचं त्यांना दुःख आहे, अशा शब्दात पडळकरांनी जोरदार टीका केली. आता या वक्तव्यामागचा राजकीय अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. पश्चिम महाराष्ट्रात घराणेशाही हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. प्रत्येक मोठ्या नेत्याला आपला वारसा तयार करायचा असतो. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, ठाकरे कुटुंब, मुंडे कुटुंब अशा अनेक उदाहरणांनी महाराष्ट्राचं राजकारण भरलेलं आहे. आणि आता पडळकरांचा आरोप असा आहे की जयंत पाटील देखील त्याच मार्गावर आहेत. ते स्वतःच्या मुलासाठी राजकीय जमीन तयार करत आहेत. पण दुसरीकडे जयंत पाटील समर्थक याला पूर्णपणे राजकीय स्टंट म्हणत आहेत. कारण विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातील संबंध अनेक वेळा सार्वजनिकरित्या चांगले दिसले आहेत. अनेक निवडणुकांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. आणि भाजपला रोखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांची एकजूट तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव येतं, विश्वजित कदम. सांगलीच्या राजकारणात कदम, पाटील आणि इतर नेत्यांमध्ये पडद्यामागे सतत हालचाली सुरू असतात. भाजपचा प्रभाव वाढत असताना विरोधकांना एकत्र येणं भाग पाडतं. आणि म्हणूनच अनेकदा कट्टर विरोधक देखील एकाच मंचावर दिसतात. एका रिपोर्टमध्ये तर स्पष्ट म्हणलं गेलं की सांगलीत भाजपला रोखण्यासाठी विविध पक्षांचे नेते जयंत पाटील यांच्या समर्थनात एकत्र आले. कारण भाजपमध्ये पडळकरांना मिळणाऱ्या महत्त्वामुळे अंतर्गत नाराजी वाढली होती. म्हणजेच हा फक्त दोन नेत्यांमधला वाद नाही, तर सांगली जिल्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं राजकीय युद्ध आहे.
दरम्यान पडळकरांचा इतिहास पाहिला तर त्यांनी यापूर्वीही जयंत पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमक टीका केली आहे. गेल्या वर्षी तर त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली होती. त्या प्रकरणात राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. पडळकरांचे पुतळे जाळले गेले. जयंत पाटील यांच्या समर्थनाचे मोर्चे निघाले. पण पडळकर मात्र मागे हटले नाहीत, कारण पडळकरांची राजकीय शैलीच वेगळी आहे. ते सतत संघर्षाच्या राजकारणात राहतात. धनगर समाजाचा मुद्दा असो, शरद पवारांवरील टीका असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातील साखर राजकारणावर हल्ला असो, पडळकर नेहमीच आक्रमक राहिले आणि कदाचित हाच त्यांचा राजकीय ब्रँड बनला आहे. मात्र आता प्रश्न असा आहे, पडळकरांनी अचानक विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातील नात्यावर प्रश्न का उपस्थित केला? राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सत्ता संतुलन हे मोठं कारण असू शकतं. सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी मजबूत होत असल्याचं चित्र दिसत आहे. काही रिपोर्ट्सनुसार जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे एकत्रितपणे रणनीती आखत आहेत. हे समीकरण भाजपसाठी धोक्याचं ठरू शकतं आणि म्हणूनच विरोधकांमध्ये अविश्वास निर्माण करणं ही एक राजकीय रणनीती असू शकते. राजकारणात अनेकदा थेट आरोप हे फक्त भावनिक नसतात, तर त्यामागे गणित असतं. विशाल पाटील हे स्वतंत्र ताकद बनू लागले आहेत. त्यांच्याकडे वसंतदादा पाटील घराण्याचा वारसा आहे, काँग्रेसचा आधार आहे, स्थानिक सहकार्याचं नेटवर्क आहे आणि लोकसभेतील विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. जर भविष्यात जयंत पाटील आणि विशाल पाटील एकत्र राहिले तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपसाठी मोठं आव्हान तयार होऊ शकतं. म्हणूनच पडळकरांचं वक्तव्य हे फक्त टीका नसून विरोधकांच्या एकतेवर हल्ला असल्याचं काही जाणकाराचं मत आहे. दरम्यान पडळकरांनी कांद्याच्या प्रश्नावर देखील वक्तव्य केलं. त्यांनी मुख्यमंत्री शेतकरी नेत्याशी चर्चा करत असून मार्ग काढतील असा विश्वास व्यक्त केला. तसंच संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेलाही समर्थन दिलं. त्यांनी हिंदू धर्म, परंपरा आणि हिंदू मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, पडळकर आता फक्त स्थानिक नेता राहिलेले नाहीत, ते राजव्यापी हिंदुत्ववादी आणि आक्रमक ओबीसी धनगर चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळेच त्यांची प्रत्येक प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय बनते. पण दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांची शैली पूर्णपणे वेगळी आहे. ते क्वचितच आक्रमक भाषेत प्रतिक्रिया देतात, अनेकदा शांत राहून राजकीय चाल खेळतात आणि त्यामुळेच पडळकरांच्या वक्तव्यावर ते काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण जर जयंत पाटील शांत राहिले तर पडळकरांना आणखी आक्रमक होण्याची संधी मिळेल आणि जर त्यांनी प्रत्युत्तर दिलं तर सांगलीत मोठं राजकीय युद्ध पेटू शकतं. या सगळ्यात विशाल पाटील यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. ते नेमकं कोणाच्या जवळ जातात? काँग्रेससोबत राहतात, राष्ट्रवादीसोबत अधिक जवळीक वाढवतात की स्वतंत्र ताकद म्हणून पुढे जातात? हे पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होणार आहे. पण एक गोष्ट नक्की, सांगलीचं राजकारण आता शांत राहणार नाही. कारण पश्चिम महाराष्ट्रात सध्या 3 गोष्टी एकत्र सुरू आहेत: घराणेशाहीचं राजकारण, हिंदुत्व विरुद्ध सहकार्याचं समीकरण आणि नव्या पिढीच्या नेतृत्वाचा संघर्ष. आणि या तिन्ही गोष्टींच्या मध्यभागी आता जयंत पाटील, विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर हे 3 चेहरे उभे आहेत. आजचा प्रश्न फक्त एवढाच नाही की विशाल पाटील खासदार व्हावेत असं जयंत पाटलांना वाटत होतं का? खरा प्रश्न आहे, पश्चिम महाराष्ट्रावर पुढच्या दशकात कोणाचं वर्चस्व राहणार? सहकारचं जुनं मॉडेल की आक्रमक नव्या पिढीचं राजकारण, शांत रणनीती की थेट आक्रमण? आणि म्हणूनच हा संघर्ष पुढे आणखी मोठा होण्याची शक्यता आहे. राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात, कायमस्वरूपी शत्रूही नसतात, असतात फक्त समीकरणं. आणि सांगलीतली ही समीकरणं सध्या वेगाने बदलताना दिसत आहेत. एकीकडे पडळकरांचा आक्रमक आवाज, दुसरीकडे जयंत पाटलांची शांत रणनीती आणि मधोमध विशाल पाटील यांची वाढती ताकद. यातून पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नवा अध्याय लिहिला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? गोपीचंद पडळकरांनी केलेले आरोप खरे आहेत का, की हा फक्त राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे? जयंत पाटील आणि विशाल पाटील यांचं खरं समीकरण काय आहे आणि सांगलीत पुढच्या काळात कोणाचा प्रभाव वाढेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच मोठ्या राजकीय विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.